काल सरणातली राख म्हणाली, वळून बघ जरा कसा असतो अंत. कालपर्यंत माझे माझे करणारा आज बघ कसा दिसतोय शांत. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करू नका आणि स्वतःचा वापर कुणाला करू देऊ नका. शरीर पाण्यामुळे, मन सत्यामुळे आणि आत्मा ज्ञानामुळे पवित्र राहत असतो. ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाचा द्वेष असावा, ना कुणाच्या पुढे जगण्याची आकांक्षा असावी, ना कुणाला कमी लेखण्याची गरमी असावी. फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी. नेहमी आनंदित राहा, इतके आनंदी राहा की तुमच्या संपर्कात येणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्यामुळे आनंदी राहील. सोबत कितीही लोक असू द्या, शेवटी संघर्ष स्वतःलाच करावा लागत असतो. म्हणून अडचणीत आधार शोधू नका, स्वतःलाच भक्कम बनवत चला. मीही चुकू शकतो हे एकदा मान्य केले की पुष्कळसे वाद आणि विरोध कमी होतात. जबाबदारीची जाणीव असली की सकाळी कोणत्याच वेळेला उठण्याचा कंटाळा येत नसतो. आरशासमोर मनातली प्रतिमा कधीच प्रकट होत नाही, त्यासाठी स्वतःशी प्रामाणिक असावे लागते. मदत ही खूप महाग गोष्ट आहे, त्याची प्रत्येकाकडून अपेक्षा करू नका, कारण खूप कमी लोक मनाने श्रीमंत असतात. सुख तुम्ही कोणालाही वाटावे, पण दुःख फक्त विश्वासाच्या माणसाला सांगावे. विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालवा, कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने प्रगतीच्या मार्गावर पोहोचतो. नेहमी त्यांचे ऋणी राहा जे आपल्यासाठी कधी स्वतःचा वेळ बघत नाही. अपेक्षा करून जे मिळत नाही ते सुख आणि न मागताही जे मिळते ते दुःख. वाहत्या पाण्याप्रमाणे चांगले काम करत राहा. वाईटाचा कचरा आपोआप किनाऱ्याला लागत असतो. मोडतोड करायला काही लागत नाही, परंतु तडजोड करायला खूप मोठे मन लागते. नशिबाला एक सवय असते, ते नेहमी त्यालाच साथ देते जे त्याच्यावर अवलंबून नसतात. काळजी हृदयात असते, शब्दात नाही, आणि राग शब्दात असते, हृदयात नाही. गरजेपुरती माणसे जोडायची सवय नसावी. एकदा नाते जोडले तर ते शेवटच्या क्षणापर्यंत निभवण्याची सवय असावी. ताऱ्यालाही चकवा देणारी आहेत आजकालची माणसे. अगदी सहजपणे बदलणारी आहेत आजकालची माणसे. हसत हसत पाठीवर वार करणारी आहेत आजकालची माणसे. तुम्ही लावलेला जीव अगदी सहजपणे विसरणारी आहेत आजकालची माणसे. मुखात एक आणि पोटात एक दाखवणारी आहेत आजकालची माणसे. किती सहज सोपा रंग बदलणारी आहेत आजकालची माणसे. खरोखर किती विचित्र आहेत आजकालची माणसे. मनापासून जीव लावला की रानातले पाखरू सुद्धा आवडीने जवळ येते. आपण तर माणूस आहोत. लोक म्हणतात रिकाम्या हाती आलो आहोत, रिकाम्या हातानेच जाणार, पण असे नसते. एक हृदय घेऊन आलो आहोत आणि जाताना लाखो हृदयात जागा करून जाणार आहोत. श्रद्धा ज्ञान देते, नम्रता मान देते आणि योग्यता स्थान देते, पण तिन्ही मिळाले तर त्या व्यक्तीला जग सन्मान देते. अनेक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे माणसाचा स्वभाव. ते जेव्हा प्रयत्न सोडतात तेव्हा आपण यशाच्या किती जवळ आहोत याची त्यांना कल्पना नसते. जेव्हा आपण दुसऱ्याला मदतीचा हात देतो तेव्हा तोच हात आपल्या मदतीसाठी उभा राहतो. स्वाभिमान विकून मोठे होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेले कधीही चांगले. बोलणारा सहज बोलून जातो, पण त्याला कुठे माहीत असते ऐकणाऱ्याच्या मनावर तो शब्द न शब्द कोरला जातो.